नमस्कार मित्रांनो, इग्नाइट ॲग्रिकॉस या आपल्या युट्यूब चॅनेलवर मी गणेश पानकर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। कृषी सेवक भरती संदर्भात महत्त्वाची माहिती येते। कृषी मंत्र्यांनी कृषी सेवक पद भरतीचे जे आहेत तर ते निर्देश दिलेले आहेत। तर यावरून आपल्याला ही जाहिरात कधी येऊ शकते, रिक्त पद भरणार आहेत का, या सर्वांविषयी माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। बघा, नुकतीच न्यूज आली होती की पेसा क्षेत्रातील कृषी सेवक भरतीला गती, रिक्त पदे तातडीने भरण्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांचे निर्देश। मित्रांनो, कृषीच्या संदर्भात विविध सरकारी दप्तरामध्ये आता घडामोडी होत आहे, कारण की आता याची बरेच पद एमपीएससी ला गेलेले आहेत। तसेच हे बाकी उरलेले जे कृषी विभागातील पद असतील हे पण भरण्याची कारवाई चालू असते। महाराष्ट्रातील असं एक डेडिकेटेड चॅनल की ज्याच्यावर कृषीच्या स्पर्धा परीक्षांविषयी इत्थंभूत माहिती मिळते, म्हणून माझी रिक्वेस्ट असेल की तुम्ही हे चॅनल जे आहे तर ते नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि ते बाजूला बेल आयकॉन पण आहे ते पण दाबून टाका। बघा, ही न्यूज होती आणि या न्यूज मधला जे मेन गोष्टी आहे मी तेच सांगतो, बाकीच्या काही गोष्टी तुम्हाला सांगत नाही। बघा, राज्यातील 13 पेसा क्षेत्र आहेत। या पेसा क्षेत्रामध्ये कृषी विभागातील रिक्त पदे तातडीने भरून कृषी सेवा अधिक सक्षम करण्याचे निर्देश जे आहेत तर ते कृषी मंत्री यांनी दिलेले आहेत। बघा, दत्तामामा भरणे यांनी पदभरती प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश जे आहेत तर ते आपल्याला इथं दिलेले दिसतात। आता त्यांनी काय सांगितलं की सहाय्यक व कृषी सेवक संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठीची बिंदू नामावली, ज्याला रोस्टर म्हणतो, ही प्रक्रिया निश्चित पूर्ण करावी। आता लक्षात घ्या, कुठलीही सरकारी नोकरीची जाहिरात येणार असेल तर त्याचे काही टप्पे असतात, जसं की आकृतीबंध नावाचा टप्पा असतो की जर आकृतीबंध आला तर आपल्याला त्या डिपार्टमेंटची स्ट्रेंथ कळते। त्याच्यानंतर जर रिक्त जागा बघतात ते किती रिक्त जागा आहेत, आता भरायच्या आहेत पण त्या रोस्टर नुसार भरावे लागतात, त्याच्यासाठी असतं रोस्टर बिंदू नामावली, म्हणजे कोणती जागा एसटीला द्यायची, कोणती जागा एसटीला द्यायची, किती जागा द्यायच्या, महिलांना किती जागा। शासनाच्या 11 फेब्रुवारी 2026च्या निर्णयानुसार पदभरतीची प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे निर्देश जे आहेत तर देण्यात आलेले आहेत। त्यासोबतच मानधन तत्वावर काम करत असलेल्या कृषी सेवकांना कायमस्वरूपी नियुक्ती संदर्भातले देखील त्यांचा प्रस्ताव आणि प्रशासकीय प्रक्रिया संदर्भात त्यांनी निर्णय जो आहे तर तो घेतलेला आहे। मागासवर्गीय कक्ष, समाज कल्याण विभाग आणि सर्व विभागीय आयुक्तांनी पेसा अंतर्गत बिंदू नामावलीची तातडीने प्रक्रिया पूर्ण करावी। आता कसं असतं मित्रांनो, हे पेसा क्षेत्रातील बिंदू नामावली अतिशय कठीण भाग असतो, म्हणून त्याला आहे ना थोडासा वेळ जो आहे तर तो लागून जातो। सर्वोच्च न्यायालयाने पण पेसा क्षेत्रातील भरती संदर्भात काही डायरेक्शन दिलेत, काही गाईडलाईन्स दिलेले आहेत, तर त्या गाईडलाईन्स पाळूनच त्यांना पदभरती करावी लागणार, नाही तर ती पुन्हा याच्यात जाऊन लागेल, सुप्रीम कोर्टात जाऊन लागेल। बघा, 5 मे 2026चा एमपीएससीचा हा साठीचा जीआर होता, सामान्य प्रशासन विभागाचा, ज्या अंतर्गत आपलं कृषी सेवक म्हणजे सहाय्यक कृषी अधिकारी हे पद आता एमपीएससी कडे गेलेले आहे, म्हणजे याच्या संदर्भातली एमपीएससी परीक्षा घेणार आहे। डिप्लोमा इन ऍग्रिकल्चर आपल्याला पाहिजे, तर जर तुम्हाला याचा फॉर्म भरायचा असेल। आता लक्षात घ्या, आता एमपीएससीच्या या तांत्रिक संवर्गात गेलेले, आता एमपीएससी कडे पर्याय एक तर त्यांनी पूर्व परीक्षा घ्यावी, मुख्य परीक्षा घ्यावी, किंवा डायरेक्टली कृषी सेवकसाठी एकच परीक्षा घ्यावी जसं सरसेवेमध्ये होत होतं। आता तो त्यांचा असे आहे, परंतु कुठलीही परीक्षा घेतली जीएस ला त्यांना प्रश्न विचारावेच लागणार आहेत, आणि त्यावेळी जीएसच्या प्रश्नांचा सोर्स तो म्हणजे काय, स्टेट बोर्ड सिरीज सोर्स म्हणूनच आपल्याला प्रश्न जे आहेत तर ते इथं पाहायला मिळतील। म्हणून तुमच्यासाठी इग्नाइट अकॅडमीने अत्यंत म्हणजे नाममात्र शुल्कामध्ये फक्त 99 रुपयात सर्व स्टेट बोर्डची बॅच उपलब्ध करून दिलेली आहे, तर याला तुम्ही नक्की एनरोल करू शकतात। एनरोल करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीचं हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा, काही समस्या असतील या नंबरला तुम्ही कॉल करू शकतात। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।